अशोक खरात प्रकरणाने अंधश्रद्धेचा काळा चेहरा उघड केला आहे. सार्वजनिक ठिकाणी भोंदूबाबांच्या जाहिरातींचा सुळसुळाट दिसून येत असून याच माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर येत आहे. आता नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. वर्ध्यातील बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी हमीने उपाय, प्रेम प्रकरण सोडवतो, काळी जादू दूर अशा दाव्यांचे स्टिकर आणि पोस्टर सहज दिसून येतात. अशोक खरात प्रकरणानंतर या पोस्टरकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे, कारण याच माध्यमातून अनेक महिला, विद्यार्थिनी आणि नागरिक भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचे उघड झाले आहे. आपण बघतोय बसमध्ये, कुठे रेल्वेमध्ये, सगळ्या ठिकाणी असे स्टिकर दिसतातच, त्याच्यावर नंबर वगैरे असतो. आणि हे मला असं वाटते का सरकारी अधिकारी वगैरे जे काही आहे त्यांच्या नजरेतून हे सगळं जातं, परंतु त्यांना यावर लक्ष केंद्रित करायचं नाही आहे. कारण हे जे बाबाचे आवाचे जे काही धंदे आहे ना, हे या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारत देशामध्ये यांना सुरू ठेवायचे आहे. यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, कायदा कडक पण आहे, पण या कायद्यावर काम करण्यासाठी या महाराष्ट्रातलं सरकार तयार नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी या ठिकाणी सरकारने सर्वप्रथम हस्तक्षेप केला पाहिजे. हे त्याचं महत्त्वाचं काम आहे, कारण यामध्ये महिला बळी पडून राहिल्या, मुलींचे जीव चालले, मुलींचे संसार उद्ध्वस्त होऊन राहिले. तर हे सगळं काही घडत आहे, तर हे स्टिकरनं हटवले पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी हे स्टिकर ज्या ज्या ठिकाणी लावले, बसस्थानकावर स्टिकर लागते त्या ठिकाणी तिथले कर्मचारी आहे, तिथले काही नियोजक आहे, त्यांनी सुद्धा त्यात लक्ष देऊन त्यांची चौकशी करायला त्यांनी भाग पडलं पाहिजे. हे आमच्या इथं असल्या पद्धतीचे स्टिकर लागले हे काढून टाकले पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी हे स्टिकर लावले त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. तरच ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या भारत देशामध्ये म्हणा हे सगळं दूर होईल. पण हे सर्वप्रथम सरकारने हाती घेतलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते अंधश्रद्धा ही केवळ श्रद्धेचा विषय नसून ती फसवणुकीचे मोठे जाळे बनली आहे. यातून आर्थिक, मानसिक आणि काही वेळेला शारीरिक शोषणही घडत आहे. स्टिकर तर लावायलाच नको बाबांचे वगैरे, म्हणजे त्या यासाठी की जर लावायचेच आहे तर तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी जे आपण स्टिकर पाहिजे असतात ते लावा. साधारणतः कुठे काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्या महिलांना कळतच, काही काही महिलांना असतं ना की स्टिकर कुठे काय आहे हे कळत नाही. तर तुम्हाला लावायचे आहे तर सामाजिक म्हणजे सगळं हे बाजूला ठेवून सुरक्षतेसाठी महिलांच्या तुम्ही स्टिकर लावू शकता, जेणेकरून महिला ह्या सक्षम आणि कुठल्याही विचार म्हणजे करायसाठी त्या सक्षम असल्या पाहिजे, की चांगले आणि वाईट हे त्यांना विचार कळले पाहिजे. एवढे तर कळतातच, पण आजकाल असतात ना लेडीज, काही काही लेडीज खेड्यातल्या म्हणजे शहरातल्या, अशा त्यांना वाटतं की या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथे ते बाबांचं ते हे चालू आहे. असा काहीच नाही आहे, श्रद्धेचा भाग असतो. कोणत्या लेडीजची जास्त श्रद्धा असते कुठल्या बाबावर, तर ते बाबाचे स्टिकर नकोच लावायचे. असेल तर महिलांसाठी त्यांच्या सुरक्षतेसाठी स्टिकर लावावेत. दरम्यान महिलांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. बस स्थानक आणि रेल्वे स्थानकांवर पोलीस हेल्पलाईन नंबर, तक्रार कक्ष आणि मार्गदर्शक सूचना लावण्याची गरज व्यक्त केली आहे. नक्कीच पडतात, कारण जी काही आपण वृत्तपत्र बघतो त्या वृत्तपत्रामध्ये जी दिलेली माहिती असते तर त्या माहितीवर महिला ह्या कशा असतात, महिला असो की मुली असो, त्या इमोशनल असतात. आणि अशा काही ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये कमीपणा वाटतं तर त्या त्यांना असं वाटतं की ह्या खरंच असतील आणि त्या जगामध्ये त्या जगण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की या स्टिकरवर बंदी असायला पाहिजे, किंवा ज्या काही शासकीय जे काही ऑफिसेस आहे किंवा कार्यालय आहे किंवा जे काही सार्वजनिक ठिकाणी आहे अशा ठिकाणी असे जे स्टिकर आहे ते लावण्यास बंदी असावी. बस स्थानक प्रशासनाने मात्र अशा पोस्टरवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे. अंधश्रद्धा पसरवणारे स्टिकर्स दिसतात ते काढून टाकण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना देण्यात आले आहेत. बसस्थानकावर सुरक्षा जे कर्मचारी आहे त्यांच्यातर्फे आम्ही जे म्हणजे समाजामध्ये जे अंधश्रद्धा पसरवणारे कोणतं स्टिकर असेल त्याच्यापासून कोणाला प्रवाशाला कोणत्याही पद्धतीची भीती निर्माण होऊ नये किंवा आमिषाला बळी पडू नये, त्यासाठी आम्ही सुरक्षा जी आमची यंत्रणा आहे तिला सांगून तात्काळ कारवाई करायला राहतो आणि ते स्टिकर आमच्या कर्मचाऱ्यातर्फे जे सफाई कामगार आहेत त्याच्यात आम्ही काढून घेत असतो. त्यामुळे कोणी बा त्याला बळी पडणार नाही आणि कोणत्याही याचा कोणता प्रश्न उपस्थित होणार नाही. रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक किंवा पब्लिक प्लेसमध्ये जे काही स्टिकर लावलेलं जात आहे तर खरं तर असे स्टिकर नकोच आहे. कारण की काही प्रमाणामध्ये महिलांवर त्याचा प्रभाव होऊन जशा महिला अडचणीत असतात
महिलांना अनेक अडचणी असतात, घरातून अडचणी असतात, कधी ऑफिसमधून अडचणी असतात. तर अशा प्रसंगी महिला कुठेतरी ना अशी त्रासलेली असते आणि त्या त्रासातूनच तिला कुठेतरी असा मार्ग पाहिजे असतो की ज्यामध्ये तिला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन पाहिजे किंवा कुठेतरी तिला असं वाटतं की यातनं मला निघायचं आहे. ही भावना महिलांच्या मनामध्ये असते आणि त्यासाठी आपल्याकडे ना असे काही यंत्रणा नाही आहे पर्टिक्युलर की महिलांना यातनं त्या त्रासातनं तिला बाहेर काढल्या जाईल. तर असं काही कुठे आपल्याकडे सेटअप नाही आहे. तर अशा पद्धतीचं जर सेटअप आपल्याकडे जर आलं तर त्या पद्धतीचे जे काही हेल्पलाईन आहे ती जर आपण महिलांसाठी उपलब्ध करून दिली तर ते स्टिकर आपण लावून महिलांना आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. तर असे जे स्टिकर कुठल्याही बसस्थानक किंवा रेल्वे स्टेशनवर लागलेले आहेत ते तिथले जे प्रशासन आहे म्हणजे जे रेल्वे प्रशासन असेल किंवा बसस्टॉपमधलं प्रशासन असेल तर त्यांनी याबाबतची जी माहिती आहे ना तुरंत पोलीस स्टेशनला सांगायला पाहिजे की आमच्या परिसरामध्ये, आमच्या पब्लिक प्लेसमध्ये किंवा आमच्या एरियामध्ये अशा पद्धतीचं स्टिकर लावलेलं आहे ना आम्हाला माहिती नाही आहे याबद्दल की हे स्टिकर लावले गेलेलं आहे. तर ते ताबडतोब काढून टाकायला पाहिजे आणि त्यावर कठोर कारवाई असायला पाहिजे. आणि जे स्टिकर जे लावतात आहे ते कुठेतरी आता प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत. तर मला वाटतं स्टिकर लावणाऱ्यांचे चेहरे म्हणा किंवा ते लावत असतानाचे फोटो म्हणा तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतं आहे. तर आपण कुठेतरी त्या ठिकाणी कारवाई करू शकतो आणि आपण महिलांना यापासून सुरक्षित घेऊ शकतो. जसं आपण म्हणतो की चाइल्डलाईनचा 1098 हा जो क्रमांक आहे आमची एक मोहीम मध्यंतरी राबवली होती आणि सगळ्या रेल्वेमध्ये किंवा सगळ्या बस स्थानकांमध्ये हा जो क्रमांक आहे आपण जास्तीत जास्त प्रसारित करून बालकांचं जे सुरक्षितता आहे ते आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो आणि अवेअरनेससुद्धा केलं होतं. तर मला असं वाटतं की महिलांची जर आपल्याला खरंच सुरक्षितता करायची असेल या भोंदूबाबांपासून तर अशा पद्धतीचे जे काही क्रमांक आहे जे महिलांचा 112 हा जो आहे 1091 हा क्रमांक आहे तर या क्रमांकाचा आपण जास्तीत जास्त प्रसार करून महिलांमध्ये कशा पद्धतीने जागृती करता येईल. जिथे म्हणजे जागोजागी आपल्याला हे जे स्टिकर दिसत आहे की या महाराजांचा आता एवढा म्हणजे कार्यक्रम आहे, इथे आहे तिथे आहे. तर मला असं वाटतं की हे जे स्टिकर आहे कारण महिलाच मुळातच जाहिरातबाजीला भुलतात आणि कुठेतरी आपण बघतो की ज्या साबणाची ॲडव्हर्टाईज जास्त असेल, जिथे खूप म्हणजे चमकदमक असेल तिथे येण्यासाठी त्या आधी अग्रेसर असतात. आणि आता त्यामुळे कसं झालेलं आहे की ही जी जाहिरातबाजी आहे ती म्हणजे त्यांना दूर करण्यासाठी नाही तर अजून जवळ नेण्यासाठी आहे. आणि याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा आहे त्या अंतर्गत खूप मोठी म्हणजे कडक अशी कारवाई झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज आपल्याला असं दिसत आहे की जे प्रवचनातले बाबा आहे हे आहे तेच म्हणजे शोषक म्हणून तेच समोर येत आहे. जसं खूप वेगवेगळ्या याच्यासाठी महिलांसाठी कायदे आणि हेल्पलाईन नंबर आहेत तसं जेव्हा हे स्टिकर दिसतात त्याच्यात आयोजक किंवा जे प्रकाशित करतात त्यांचा नंबर असतो. तर असं जर महिलांना दिसला तर तशा हेल्पलाईन नंबर एक सरकारने किंवा शासनाने तयार करावा की जर मला दिसलं तर मी त्या हेल्पलाईन नंबरवर सांगेल की इथे इथे असं असं स्टिकर आहे आणि ते ताबडतोब रिमूव्ह झालं पाहिजे आणि प्रकाशित करणाऱ्यांवर कारवाई कठोर झाली पाहिजे. हाच त्याच्यावर मला एक मार्ग वाटतो. आणि दुसरं एक सांगेल की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी थोडंसं वेगळं आहे पण जर महिला स्वतः याच्या प्रलोभनापासून दूर राहिलं तर हे सगळं करण्याची गरज पडणार नाही. महिलांना पहिलेच सुधारण्याची गरज आहे असं मला एक महिला असलं तरी वाटतं. गजेंद्र सुरकार, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती. एक खळबळजनक घटना ही महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ती म्हणजे अशोक खरात्या बंधुगिरी करणाऱ्या बाबाच्या अनुषंगाने ज्यामध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं, अनेक काळे कारनामे त्याचे समोर आले. पण हे नुसतंच झालं नाही तर त्याच्यानंतर एक 5-6 बाबा पुन्हा उदयास आलेत आणि ते पकडले गेले. याहीपेक्षा गंभीर गोष्ट ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जाते आणि जिथे डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला 2013ला, असं असतानाही या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बसेस फिरतात महाराष्ट्र शासनाच्या विशेषतः आणि ज्या रेल्वे या महाराष्ट्रातून जातात ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनेक थांबे आहेत अशा ठिकाणी वेगवेगळ्या बाबांच्या नावाने स्टिकर लावलेले आहेत आणि ज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत येणाऱ्या 13ही कलमाचा समावेश त्या स्टिकरमध्ये आहे. असे अनेक लोक फसले जातात. हे आव्हान लोकांना आहेत की त्यांनी या स्टिकरवर कोणीही लक्ष देऊ नये कारण या जगामध्ये कोणीही कोणाचं चांगलं किंवा वाईट करू शकत नाही. या जगात तंत्रमंत्र नाही आहे पण अशा बाबाच्या याला बळी पडल्या जाते आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने ताबडतोब कारवाई करून हे स्टिकर लावणारे तो जो नंबर दिलेला आहे त्या बाबाला अटक करावी. तसेच ज्या ज्या रेल्वे या महाराष्ट्रातून जातात त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेशनवर
तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करावी आणि हे स्टिकर त्वरित हटवावे, जेणेकरून जो वर्ग आहे तो फसणार नाहीत आणि पुन्हा अशा बंदुकीला बळी पडणार नाही. अशोक खरात प्रकरण हा केवळ एक इशारा नसून समाजासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या भोंदूगिरीवर आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अंधश्रद्धा विरोधात लढा हा केवळ कायद्याचा नाही तर समाजाच्या जागरूकतेचाही आहे. वर्ध्यात आता या भोंदू जाळ्यावर खऱ्या अर्थाने कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.